शिबिराचे आयोजन करण्यात आले। हृदयरोगाने ग्रस्त मुलांची या शिबिरात मोफत तपासणी करण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 2D युको तपासणी शिबिराचे आयोजन शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी करण्यात आले। यावेळी वैद्यकीय चमूने जवळपास 204 विद्यार्थ्यांची युको तपासणी केली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सन 2008 पासून जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाद्वारे 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून त्यामध्ये हृदयरोगाचे पीडित मुलांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाते। रविवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते, पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर भूषण चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरी पवार, निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर MD राठोड उपस्थित होते। सरोजच्या रुग्णालयात 2D युको तपासणी शिबिरात 204 शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातही युको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर अश्विन तिवारी यांनी केले। शिबिरासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरी पवार यांनी माहिती दिली। क्रमांतर्गत जे हृदय रुग्ण शालेय तपासणीमध्ये सापडतात त्यांच्याकरिता संशयित रुग्णांकरिता हा 2D युको शिबिर आम्ही इथं आयोजित केलेला आहे। आमच्या RBSKच्या पथकाने जवळपास 204 असे संशयित रुग्ण काढलेले आहे आणि त्यांचा आज 2D युको होणार आहे आणि त्याकरिता मुंबई येथील डॉक्टर भूषण चव्हाण हे पेडियाट्रिक कार्डियाक सर्जन आहेत, ते 2D युको करणार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांना शस्त्रक्रियाचा लाभ देता येईल अशा बालकांना आमच्या या कार्यक्रमाअंतर्गत मुंबई येथे नंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत। यावर्षी अकोला ST महामंडळाने